नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला। आज मी मेथीची भाजी बनवणार आहे। मिरची घेतली आहे, इथे लसूण घेतला आहे आणि दाण्याचं कूट घेतलं आहे। मेथी घ्यायची आहे बघा आता ही, आणि मेथी धुतल्यानंतर कापून घ्यायची आहे, पहिलं नाही त्याला चिरायचं। लसूण आणि मिरचीची पेस्ट वाटून घेतली आहे मी। आता कढई गॅसवर ठेवली आहे। कढई गरम झाली आहे, तेल टाकलं आहे त्यात थोडं। आता आपण वाटून घेतलेली पेस्ट ॲड करणार आहे, मिरचीची आणि लसणाची। जास्त नाही त्याला तेलामध्ये येऊ द्यायचं, एक 50%च कुक करायचं। थोडासा तांबूस कलर आल्यावर त्याला फिरवून घ्यायचं चमच्याने। आता आपल्याला दाण्याचं कूट टाकायचं आहे। दाण्याचं कूट टाकल्यावर हे बघा, मी धुवून घेतली मेथी, त्याच्यानंतरच चिरून घेतली आहे। तुम्ही ॲज इट इज पण टाकू शकता। आता मेथी ॲड केली आहे बघा। आता ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जी पेस्ट बनवली होती लसूण आणि मिरचीची आणि दाण्याचं कूट, हे व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे भाजीमध्ये। अप्रतिम अशी चव येते भाजीला। मला सगळ्यांना तर माहितीच आहे, हिवाळ्यामध्ये पालेभाजी खाणं पण किती महत्त्वाचं असतं ते। मेथीचे अनेक फायदे आहेत बघा। मेथीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतो, त्यामुळे काय होतं की ज्यांना रक्त कमीची प्रॉब्लेम असते, हेमोग्लोबिन बोलतो आपण त्याला, तर ते वाढण्यास पण मदत करतं। नवीन HB तयार होण्यास मदत होते। ज्यांना शुगर आहे, ज्या लोकांना शुगर आहे, तर त्यांनी मेथी आवर्जून त्यांच्या आहारात ॲड केली पाहिजे, कारण की मेथीचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो, मेडिकल लँग्वेजमध्ये बोलतात, तर तो कमी असल्यामुळे मेथी ॲड करायलाच पाहिजे। आता मी मीठ टाकते आहे वरतून। कधी पण पालेभाज्यांमध्ये ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर वरतून शेवटी मीठ टाकायचं। त्याच्यामुळे होतं असं की खारट बनत नाही, नाहीतर काय होतं पहिल्यांदा अंदाजा कळत नाही आणि मग भाजी कधी कधी ना खारट होऊन जाते। आता मी मीठ ॲड केलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते। मराठवाड्यामध्ये बघा अशा पद्धतीने भाजी बनवतात, मेथीची पातळ भाजी, तीच आज मी बनवते आहे, कारण की मी मराठवाड्यातलीच आहे। आता मी लसणाची जी पेस्ट केलेली त्याच्यातच पाणी, मी प्रत्येक रेसिपीत हेच सांगते की चव वाढवण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स असतात बघा, त्या जर तुम्ही समजल्या ना तर खूप टेस्टी भाज्या होतात। पाणी ॲड केलं आहे मी, अजून थोडं पाणी ॲड करणार आहे, कारण की मेथीची पातळ भाजी बनवणार आहे मी। जर कुणी ट्राय नसेल केलं आजपर्यंत मेथीची पातळ भाजी, तर नक्की घरी एकदा बनवून बघा ह्या पद्धतीने, तुम्हाला खरंच आवडेल। आणि आतापर्यंत कुणी ही भाजी नेहमी खाल्लेली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आता ह्याला मस्त एक उकळ येऊ द्यायची आहे। भाजी उकळली, जास्त शिजवायचं नाही ॲक्च्युली मेथीच्या भाजीला, पण थोडं एक उकळी आली की दाणे जे असतात ना ते पण मस्तपणे त्याच्यात मिक्स होऊन जातात, शिजतात। कसली मस्त उकळी आली आहे बघा।
तयार झाली आहे बघा मेथीची पातळ भाजी. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून एकदा ट्राय करून बघा, ज्यांनी ट्राय नसेल केले आतापर्यंत. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.